कालवण पंढरपूरला गेलं म्हणजे येताना मटकीची मोड घेऊन ये, हम्म, वांगी घेऊन ये, हम्म. नसलं तर काय मळ्याला गेलं म्हणजे कांदा आणलं म्हणजे त्या कांद्याच कांदवणी कर, बर. असलं होतं. कांदोनी म्हणजे? कांदाच कापायचा आणि कांद्याच कालवण करायचं. होय. नसत्या कांद्याचं काय काय टाकायचं त्यात? काय टाकायला नव्हतं, हा. नसत्या कांद्याचं कांदा. आणि चव लागायचं का ते? होय, नुसत्या कांद्यात कालवून नसत्या कांद्याचं. कशा बरोबर खायचं ते? भाकरी हातावर केलेल्या, हा. तिकडं कांद्यात कालवण घ्यायचं आणि गरम भाकरी त्याच्यात खायला. कोस करून. हं. जनावर किती होते? तवा जनावर नव्हती, दुधाला काय करायचं मग? तवा कुठलं दूध तर चहा असलं नव्हतं. दूध चहा तवा नव्हता. बर. मग काय असं सकाळचं नाश्ता बिष्टा काय होता का नाही? भाकर खायची पंचायत. नाश्ता तुम्ही विचारताय. कसं असं सकाळपर्यंत जेवण? सगळं दीर सगळी नंदाची सगळ्याची जीवन माणसं गेली हम्म. का उरलं सुरलं असलं तर खायचं, नाही तर चला. होय. जेवायला मिळायचं नाही? हा. एखाद्या वेळेला मिळायचं, एखाद्या वेळेला नाही मिळायचं. होय. म्हणजे आधी सगळी जीव घालायची घरातली, हा मग परत आपण जेवायचं. हा. म्हणजे तुम्हीच करायचं स्वयंपाक आणि तुम्हाला जेवण नाही? बाया तेवढ्या मागं राहायच्या, जावा जावा आम्ही. होय. असं सारखं नेहमी व्हायचं का असं? नेहमी नाही, हा. 4-2 रोजाला तर व्हायचं. होय. होय, बर. आणि स्वयंपाक किती टाइम करायला लागायचा? 2 टाइम. होय. पहिलं मी ऐकले लोकांचं खाणं पण लय होतं. खायचे का लोक लय असे? होय, हा. माझा मालक पहिलवान होता ना माझा. बर. मग जेवायला बसलं म्हणजे शहराच्या चपात्या पुरतच नव्हत्या का त्यांना. होय. 16 पहिल्याचं पोत 25 पोते असे काकाला मारून शेणा बामणाच्या पंढरपुरी नेत होता. बर. उचलू हे कोणाला लाग म्हणत नव्हता. 25 पोत्याची रास पडवून काढत होता. तवा मिसनी नव्हत्या, 25 पोत्याची रास एकला पडवून काढायचा आम्ही 2 जण.